आज खऱ्या अर्थाने आनंदच एवढा झालेला आहे, बोलायला सुद्धा जागा राहिलेली नाही. म्हणजे आनंद ठेवायला सुद्धा जागा शिल्लक नाही, एवढा मोठा आनंद झाला. एवढे साधक भक्त परिवार सकाळपासून वेळेवर आलेले आहेत आणि त्यामुळं तुम्हाला जो आनंद भेटतो त्या आनंदाचा परमानंद सद्गुरू भोगत असतात. आणि ते भोगत असताना उच्च परिसीमा जी असते त्याच्याही बाहेर गेल्यामुळं खऱ्या अर्थाने काय बोलावं काय म्हणावं हे देखील सुचत नाही. लक्षात ठेवा, त्याचं कारण आहे अति आनंद झाल्यानंतर बोलता येत नाही. त्यातला हा एक प्रकार आहे. विठ्ठला 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 म्हणून आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सेवेसाठी आज घेतलेला जो अभंग आहे, जगत वंदनीय जगत आदरणीय शांती नम्रता लीनता आणि शरणांगती ज्यांच्याकडे नांदत होते असे ते शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा 5 चरणाचा गुरु शिष्य यांचं महत्व सांगणारा आणि साधक भक्तांना प्रेरणा देणारा आजचा हा सेवेसाठी अभंग घेतला आहे. विठ्ठला विठ्ठला ज्या अर्थी मला असं झालंय त्या अर्थी संत एकनाथ महाराजालाही तसंच झालं असेल त्यावेळेचा हा अभंग आहे. कारण आतापर्यंत आपण ग्रंथ शास्त्र अभंग गाथा सगळ्या पाहिल्या आणि याच्यामध्ये मात्र सगळ्या संतांनी धन्यता मात्र सद्गुरूलाच दिलेली आहे. परंतु आज आपण सेवेला घेतलेला जो अभंग आहे त्या अभंगामध्ये संत एकनाथ महाराजांनी भक्तांना धन्यता दिलेली आहे, साधक भक्तांना धन्यता दिलेली आहे. धन्य धन्य श्री गुरु भक्त. पण ते कोणते ते उत्तरार्धात सांगितलंय त्यांनी. ते कोणते भक्त आहेत? जे जाणती गुरुचे मनोगत, गुरुचे जे मनोगत जाणतात ते भक्त धन्य आहेत. आणि दुसऱ्या चरणात सांगितलंय, काय सांगितलंय? सद्गुरूच्या चरणावर ज्यांची श्रद्धा आहे, भाव आहे, विश्वास आहे, ज्यांना सद्गुरु भजनाची गोडी आहे. सद्गुरूचं भजन म्हणजे नामस्मरण. नामस्मरणाची ज्यांना गोडी आहे ते देखील धन्य आहेत. धन्य धन्यता सांगितलेली आहे संत एकनाथ महाराजांनी. म्हणून विशेष धन्यता मात्र साधक भक्तांना दिलेली आहे. आणि तिसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात, जे गुरुचे नाम घेतात त्यांना कैवल्य मुक्त्या साध्य होते. याचा अर्थ पहिल्या 4ही मुक्त्या साध्य होतात. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता ह्या 4ही मुक्ती साध्य होतात. आणि त्यानंतर कैवल्य मुक्ती असते. आणि तुम्ही ती कैवल्य मुक्ती आज तुमच्या समोर पाहिलेली आहे. कीर्तनकार प्रवचनकार जे होतात ते कैवल्य मुक्तीचं काम करतात. आपणाशी जे ठावे ते इतरांना शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, ती कैवल्य मुक्ती प्राप्त झाल्याचे लक्षण आहेत. लक्षात ठेवा. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं की जे सद्गुरूचं श्रद्धेने नाम घेतात, सद्गुरूने जे तत्वज्ञान दिलंय, सद्गुरूने जे नामाचं सूत्र दिलेलं आहे त्या सूत्राप्रमाणे नित्य नियमाने जे रोज नित्य नियमाने नामस्मरण करतात त्यांना देखील धन्यता दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्याला भुक्ती मुक्ती मिळत असते. परंतु ती भुक्ती मुक्ती सुद्धा पवित्र असायला पाहिजे, कारण ती अपवित्र होऊ शकते. आता वास्तविक पाहता सकाळीच
कार्यक्रमामध्ये बोलत असताना शुभेच्छा देताना तरटे गुरुजींनी सांगितलं का त्या नद्या अपवित्र होतात आणि त्या पवित्र होण्यासाठी खऱ्या अर्थाने कुकुट स्वामीच्या दर्शनाला गेल्यानंतर त्या पवित्र होतात आणि मग त्यांचा शुद्ध प्रकाश पडायला सुरुवात होते. याचा अर्थ असा आहे का त्या भुक्तिमुक्ती असतात त्या अपवित्र पण होतात आणि त्या पवित्र होण्यासाठी सद्गुरूचे चरण तीर्थ जर घेतले तर त्या देखील पवित्र होतात. हे 4थ्या चरणात सांगितलं. आणि 5व्या चरणात संत एकनाथ महाराज म्हणतात का मला सद्गुरूने जे नाम दिलं त्यावर मी श्रद्धा ठेवली, विश्वास ठेवला, भाव ठेवला, एकनिष्ठ राहिलो आणि त्यामुळं मला माझे सद्गुरू प्रसन्न झाले आणि म्हणून मी त्यांची शरणागती करतो. म्हणून शरण एका जनार्दन असं नाथ महाराजांनी अभंगामध्ये सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल आता पहिल्या चरणाला सुरुवात करत असताना धन्य या शब्दाची दुरुक्ती केलेली आहे. धन्य धन्य श्री गुरु भक्त गुरुचे जाणती मनोगत ह्या चरणात हात घालत असताना धन्य धन्य शब्दाला विशेष महत्व दिलेलं आहे. कारण दुरुक्ती वापरली म्हणजे डबल, एकदा नाही दोनदा म्हणले महाराज. काय म्हणले? धन्य धन्य. धन्य या शब्दाचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. कारण धन्यतेला जास्त वेटेज दिलेला आहे एकनाथ महाराजांनी. म्हणून या जगात जर धन्य पाहिले तर असे विरळ आहेत. धनिक भरपूर आहेत, ज्यांच्याकडे धनसंपत्ती आहे ते भरपूर आहेत, परंतु ती धनसंपत्ती काही कामाची नाही हे त्यांना समजलेलं नाही. ज्यांना समजलंय ते परमार्थात उतरून परमार्थासाठीच खर्च करतात, ते धन्यवान आहेत. म्हणून धन्य शब्दाला दुरुक्ती वापरलेली आहेत, धन्यता दाखवलेली आहे. तशा अर्थाने शास्त्रकाराच्या म्हणण्यानुसार जो देश धन्य आहे, ज्या देशामध्ये गंगा नदी वाहते आहे, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. येथे हरीचे दास जन्म घेती, येथे हरीचे दास जन्म घेती, येथे हरीचे दास जन्म घेती. हरीचे दास जन्म घेतात, पण ते कोणत्या ठिकाणी घेतात? तर गंगा नदी ज्या ठिकाणून वाहते, ज्या भागातून वाहते, ज्या देशातून वाहते, तो देश धन्य आहे. ज्या देशातल्या स्त्रिया पवित्र आहेत तो देश धन्य आहे. धन्यता संतांनी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वापरलेले आहे. धन्य कोण आहेत? ज्यांचं जीवन धर्मासाठी दान केलेलं आहे, जे धर्मासाठी रात्रंदिवस लढतात, ते या जगात धन्य आहेत. जे सद्गुरूचं नामस्मरण चिंतन करतात ते या जगात धन्य आहेत. हे धन्यतेचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने भारत देश धन्य आहे, भारताची संस्कृती धन्य आहे, भारतातील लोक धन्य आहेत. म्हणून या भारत देशाला धन्यता दिली आहे. कारण आपण तुम्ही आम्ही सगळे भारतातले आहोत आणि भारतामध्ये ही गंगा नदी वाहते आणि या गंगा नदीच्या पवित्र स्नान करण्यासाठी लोक लांबून येतात. आपल्याला जवळ असल्यामुळे लवकर कळत नाही महत्व, पण त्यासाठी बाहेरून लोक येतात. हा लक्षात ठेवा. ह्या ज्ञानाचा उगम आपल्या जय हरी आध्यात्मिक प्रतिष्ठानवरच का झाला याचा जर विचार केला, याचं कारण आहे संत ज्ञानेश्वर माऊलीची जी अपेक्षा इच्छा होती. काय इच्छा होती? हे ज्ञान गमे मप्याला मिळावं असं होतं का? कोणला मिळावं? हे विश्वचे माझे घर, ऐसी जती ऐसी मती जयांची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हे विश्व माझं घर आहे
आणि विश्वातल्या सगळ्या कुटुंबाला हे ज्ञान प्राप्त व्हावं. आणि हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी योजना केली. संत श्रीपाद बाबा संत ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिर येऊन कीर्तन केलं आणि त्यावेळेस एक जणांनी घड्याळ दाखवलं. कीर्तनाला उशीर झाला. त्यावेळेसच बाबा चिरडले, तुमचा बाप मी तर आणून ठेवतो म्हणलंय. आणि ती योजना झाली आणि आपली इथं स्थापना झाली. आणि त्यावेळेस संत श्रीपाद बाबाची इथं स्थापना झाली. त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलीची स्थापना झाली. त्यावेळेस दत्तात्रय भगवंत सगळ्या संप्रदाय पंथाचे जे मुख्य श्रेष्ठ असते ते दत्तात्रय भगवंत आहे, त्यांची स्थापना झाली. आणि ते काम या जय हरी आश्रमावर संत ज्ञानेश्वर माऊलीची इच्छा होती ते पूर्ण करण्याचं काम या ठिकाणून चाललंय. विठ्ठला विठ्ठला जो देश धन्य आहे, जो राजा देखील धन्य आहे, जो नीतीने राज्य करतो तो राजा धन्य आहे. नीतीने राज्य करणारा असेल तर तो राजा धन्य आहे. जे ब्राह्मण धन्य आहेत, आम्ही पाहिले, बरेच ब्राह्मण पाहिले, खूप वेगवेगळे अनुभव आलेले त्यांचे. ब्राह्मणाने तिथी काढावी आणि त्या दिवशी ऍक्सिडेंट घडावी. तिथी बरोबर होती का? नाही. तिथी काढून काय उपयोग झाला याचा अर्थ. म्हणून इथं सांगितलंय संतांनी, जे ब्राह्मण धन्य आहेत का जे काही परिस्थिती आली तरी आपला धर्म सोडत नाही, ते ब्राह्मण धन्य आहेत. वेळ असेल, तारखा असेल तर ते ब्राह्मण जर आपल्या तारखा बदलीत असतील किंवा त्यांच्या कामानुसार जर तारखा बदलली असते, ब्राह्मण धन्य नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून अशा ब्राह्मणाच्या नादी लागा का जे धन्य आहेत, का ज्यांचं मुख वचन धन्य आहेत, ते ब्राह्मण धन्य आहेत. म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांचे जीवन धन्य आहे, आपल्या साधकांच्या बाबतीमध्ये सांगतो, ज्यांचं जीवन धन्य आहे का त्यांनी सत्संगामध्ये नेहमीच येतात, त्यांचं जीवन धन्य आहे. विठ्ठल 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 म्हणून संत सांगतात, ज्यांचा जन्म धन्य, 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 ज्याने ज्याने अद्वैत भक्ती केली, ज्याने ज्याने अद्वैत भक्ती, ज्याने ज्याने अद्वैत भक्ती, ज्याने 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 अद्वैत भक्ती केली. अद्वैत भक्ती करताय ना तुम्ही? अद्वैत म्हणजे दोन नाही. जोपर्यंत देह आणि आत्मा हे दोन तुम्ही समजता आणि देहाला ज्यावेळेस महत्व देता आणि देहावर जोपर्यंत आहे तोपर्यंत अद्वैत भक्ती होऊ शकत नाही. आणि संतांनी सगळ्यांनी अद्वैत भक्तीचा स्वीकार केलेला आहे. अद्वैत म्हणजे दोन नाही, एकच. देव आणि मी एक आहे. तुम्ही सकाळी मी बोलता बोलता तुम्हाला म्हणलोय, अरे देव दुसरा नाही, तुम्हीच देव आहात. याचा अर्थ तुमच्यामध्ये आत्मा आहे, आत्मा हाच देव आहे. ज्यांचं तिथं फिट झालेलं आहे तेच अद्वैत भक्तीमध्ये आहे आणि तेच धन्य आहे. विठ्ठल विठ्ठल परंतु संत तुकाराम महाराज यांनी, आता एकनाथ महाराजांनी साधकाला धन्य दिले आहे,
तुकाराम महाराजांनी सद्गुरू दिली, एकनाथ महाराजांनी सद्गुरू दिली, पण साधकाला दिली. त्यानंतर संत तुकाराम महाराजांनी सद्गुरूला धन्यता दिलेलीच आहे, पण शरीरावर असलेल्या इंद्रियाला पण धन्यता दिली, पण कोणत्या, असा प्रश्न आहे. तर डोळ्याला धन्यता दिली, ती का दिली? जे डोळे सतत देवाचं स्मरण करतात, देवाला पाहतात, संताला पाहतात, सद्गुरूला पाहतात आणि त्यांचं दर्शन घेतात, त्या डोळ्याला धन्यता दिलेली आहे. तोंडाला धन्यता दिली आहे. तोंडाला कोणत्या धन्यता दिली? धन्य झाले मुख निवाली रसेना, धन्य झाले सुख निवाली रसेना, धन्य झाले मुख निवाली रसना, निवाली रसना, निवाली रसना. हे नाम नारायण घोष करे, नाम नारायण घोष करे, नाम नारायण घोष करे, नाम नारायण घोष करे. धन्य झाले मुख निवाली रचना, धन्य झाले मुख निवाली रचना, धन्य झाले मुख निवालिले मन, निवालिले मन, निवालिले मन. डोळ्याला धन्यता दिली, तोंडाला धन्यता दिली, मुखाला, मुख कमल, मुखाला धन्यता दिली, पण कोणत्या मुखाला दिली? जे मुख सतत देवाचे नामस्मरण करते त्या मुखाला, बाकीच्या मुखाला नाही. त्याचं फार वाईट प्रमाणे मी ती काही घेत नाहीत आता, कारण ते मुख कायचं बीळ आहे ते अवघड आहे, लक्षात ठेवा. म्हणून खऱ्या अर्थाने धन्यता जी दिलेली आहे ती जे सतत नामस्मरण करतात त्या मुखाला धन्यता दिली आहे. त्याच्यानंतर मस्तकाला धन्यता दिली. पहा, इंद्रियाला धन्यता तुकाराम महाराजांनी कशी कशी दिली आहे. मस्तकाला धन्यता दिली. कोणत्या मस्तकाला? पण कुडबी आपटी ते त्यांना नाही. पाय पडू द्यावा कल्याण असो, त्याला नाही. कोणला धन्यता दिली तुकाराम महाराजांनी? धन्य हे मस्तक सर्वांगी शोभले, धन्य हे मस्तक सर्वांगी शोभले, संताच्या पाऊले लागतात, संताच्या पाऊले लागतात. धन्य हे मस्तक सर्वांगी शोभले, धन्य हे मस्तक सर्वांगी शोभले, संताच्या पाऊले लागतात, संताच्या पाऊले लागतात. मस्तक धन्य. आता पाय धन्य सांगितले. कोणते पाय? कुडवी जाते ते नाही. कोणते पाय धन्य सांगितले? जे पायी तीर्थयात्रा करतात. आता गेले आपले काही साधक भक्त जाऊन आले, धन्यता आहे त्यांना. जे पांडुरंगाला गेले, पायी गेले, त्यांना धन्यता आहे. की जे पाय तिथपर्यंत जातात त्या पायांना धन्यता दिलेली आहे. कोणते पाय? धन्याच पंथे चालती पाऊले, हो धन्याच पंथे पंथे चालती पाऊले, चालती पाऊले, काळिया शोभाली करदोनी, काळिया शोभाली करदोनी, धन्यवाद पदे, धन्य पाऊले.
पंथे चालती पावले टाळीया शोभले कर दोन्ही. हाताला पण धन्यता दिली आहे. कोणत्या हाताला दिली? जे कीर्तनात टाळ्या वाजवितात त्यांना, असे बसतात त्यांना नाही. कीर्तनात जे दोन्ही हाताने टाळ्या वाजवितात ना त्यांना धन्यता दिली आहे. जे दोन्ही हाताने दान धर्म करतात त्यांना दिलेली धन्यता आहे. जे देवाचं दर्शन दोन्ही हात जोडून घेतात त्या हाताला धन्यता दिली आहे. जे हात कधी देवाला दर्शन घेत नाही, जे हात कधी संतांना जोडत नाही, जे हात कधी दान धर्म करत नाही, त्याच्या जीवनात काही अर्थ नाही. हात असून त्याला काही उपयोगीचे नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 धन्य या शब्दाचा आपण विचार करत असताना तुकाराम महाराजांनी इंद्रियाला धन्यता दिली आहे, नाथ महाराजांनी साधकाला धन्यता दिली आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला तुम्हा आम्हाला सगळ्यात संत जवळचे कोणते? आता विचार करा, तुम्ही जिथं राहता ना त्याचाच पत्ता जर तुमच्याकडे नसला तर अवघड गोष्ट आहे. सगळ्यात संत कोणते जवळचे आपल्याला? तर हा सद्गुरु तर झालेच, आता विषय संतांचा चाललाय ना. आपल्या परिसरात संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सगळ्याच्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना आपल्याला जवळचे आहेत. संत ज्ञानेश्वर माऊली. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी धन्यता कोणला दिली याचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि का दिली? संतांनी धन्यता दिली पण का दिली हा बी विचार करायचा आपल्याला. ज्ञानेश्वर माऊलींनी धन्यता दिली, काय धन्यता दिली? गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विन देवन से तुझा पाता नाही त्रैलोक्य. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविन देवन से तुझा, गुरुविन देवन से तुझा. गुरुविन देवन से तुझा, गुरुविन देवन से तुझा. प्रेमाचा गरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी ढमळेना. गुरु दुसऱ्याला धैर्य देणारे असतात, स्वतः धैर्य खचून बसत नाही. हे दुसऱ्याला धैर्य देणारे असतात. प्रत्येक जीवाला संसार प्रपंच करत असताना एक आधाराची गरज असते. ज्या जीवाला आधार नाही ते जीव कधी आत्महत्या केल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रत्येक जीवाला आधाराची गरज असते. ज्यांच्या जीवनात सद्गुरू आले, केवढाही प्रसंग आला तर सद्गुरू त्याच्यातून त्याला बाजूला करतात. हे सद्गुरूचे लक्षण आहेत. विठ्ठल विठ्ठल त्याचं कारण आहे. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,
गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निजधन, गुरु सौभाग्य देऊन साधू बोध नांदवी. ज्ञानेश्वर माऊलीच्या अभंगाचा विचार केल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी गुरुला का धन्यता दिली, सद्गुरूला धन्यता का दिली, याचं कारण जीवनातून सगळ्या प्रकारे आपल्याला निपटून ते देवाकडे घेऊन जाणारे एकच कोण असेल तर ते सद्गुरू असतात. म्हणून सद्गुरूला त्यांनी धन्यता झाली. विठ्ठल विठ्ठला 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 ज्ञानेश्वर माऊलीने ते एवढंच नाही सांगितलं, आणखीन काय म्हणले, सद्गुरु सारिका असता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करे, इतरांचा लेखा कोण करे, इतरांचा लेखा कोण करे, इतरांचा लेखा कोण करे. सद्गुरु सारिका असता पाठी राखा, सद्गुरु सारिका असता पाठी राखा, सद्गुरु सारिका असता पाठी राखा, सद्गुरु सारिका असता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करे, इतरांचा लेखा कोण इतरांचा करे, लेखा कोण करे, इतरांचा लेखा कोण करे. सद्गुरु सारखा असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. आता ती आपली ताई कीर्तनकार नवीन उभा होती कधी, पण कशामुळे बोलत होती, कशी बोलत होती. तुम्हाला जर म्हणलं रा इथं उभं राहून तुमचं काय वाटन, तुम्हाला कशी इंडिकेटर लागतील, काय होतील. तिचं जर पाहिलं तर ती घाम एक सेकंदाला पुसत होती. म्हणजे एवढा घाम तिला आला होता, याच्यातून कधी बाजूला सरकन कधी नाही. परंतु बंधनात सद्गुरूच्या सापडल्यानंतर सद्गुरू पाठीमागे असतात, पुढं नाही राहत. पुढं असतो तिला काही बोलता नसतं आलं, हा म्हणून पाठीमागे राहत. काय भिवू नको मी तुझ्या, हा ठला विठ्ठला 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 आजूक ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलंय, सद्गुरु वाचोनी संसार तारक, नसेचे निष्ठांक आन कोणी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी, संशयाची श्रेणी छेदिती ना. कोणाचं काम नाही ते. कोणी सांगितलं? ज्ञानेश्वर माऊली. देव असू, इंद्रदेव असू, चंद्र असू, कोणी असू, कोणत्या देवाचं काम नाही ते. कोणाचं काम आहे? सद्गुरूच काम आहे. सद्गुरूच तुम्हाला त्याच्यातून वाचवणार आहेत. मग त्याच्यासाठी आपली सद्गुरूवर निष्ठा असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, भाव असला पाहिजे. याच्या पलीकडे त्यांना काही लागत नाही. आणि शिवाय आजच्या अभंगात जे सांगितलं ते महत्वाचं आहे. सद्गुरूचे जाणती मनोगत, सद्गुरूचं मन बी जिंकता आलं पाहिजे. सद्गुरूच्या मनात काय उद्देश आहे, ते उद्देश परिपूर्ण करण्यासाठी आपण त्यामध्ये कितपत झटतोय. यामध्ये बरेचसे साधक आहेत. सद्गुरूच्या मनातलं चिंतन जाणून घेतलं तर सद्गुरूच्या मनामध्ये सर्व साधकांसाठी मोठा सभा मंडप करायचा आणि त्या सर्व साधकांनी तुम्ही ते जाणून घेतलं, यालाच म्हणतात सद्गुरूचे मत जाणून घेणे. सद्गुरूचे जाणती मनोगत ते धन्य आहेत, ते धन्य आहेत. म्हणून मी सकाळपासून धन्यता तुम्हालाच देतोय, लक्षात ठेवा. याचा अर्थ मला अभंगत्व आज घ्यायचा होता, म्हणून सकाळपासून माझ्याकडून धन्यतेचे शब्द बाहेर येऊ राहिलेत. त्याचं कारण आहे, जी स्थिती नाथ महाराजांची झाली त्यावेळेस त्यांनी साधकाला धन्यता दिली, ती स्थिती आज माझी झालेली आहे. त्यामुळं मी सगळ्या साधकाला धन्यता देत आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता संत ज्ञानेश्वर माऊलीचा विषय झाला, आपण आणखीन तुकाराम महाराजाकडे जाऊ. तुकाराम महाराजांनी धन्यता कोणला दिली आणि का दिली? दोन प्रश्न आपल्या बरोबर आहे. का धन्यता दिली, पण का दिली हा महत्वाचा विषय आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी धन्यता का दिली त्याचं कारण आहे.
सद्गुरू जे असतात ते आपल्याला प्रत्यक्षात अनुभवाला आणून देतात. ती वस्तू कोणती वस्तू? या आत्मचैतन्य वस्तू, त्या वस्तूचा अनुभव आणून देतात. ते सद्गुरू त्यांनाच धन्यता दिलेली आहे. असे जे सद्गुरू आहेत अशाला मी नतमस्तक होईन, त्यांना शरण जाईन. असे जे सद्गुरू आहे प्रत्यक्षात अनुभवात आणून देतात ती वस्तू. आत्मचैतन्याची शक्ती आहे ही प्रत्येकामध्ये आहे आणि तोच देव आहे. तो देव सोडून दुसरा कोणी देव म्हणत असेल त्याला माझ्याकडे घेऊन या, नाही तर मला त्याच्याकडे घेऊन चला. कारण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सांगले. चहुवेदी जाना, षटशास्त्री कारण आणि 18ही पुराण. आणि हरी कोणता? खाल्ल्या गल्लीचा का वरच्या गल्लीचा? एक हरी आत्मा जीव शिवसम वाया तू दुर्गामी न घाली मन. आत्मा हाच हरी आहे, आत्मा हाच देव आहे, आत्मा हाच ब्रह्म आहे, आत्मा हे सर्व काही आहे. आणि बिगर आत्म्याचे किती लोक आहेत. अरे याचा अर्थ मी सकाळपासून बोलतोय तुम्हाला. अरे तुम्हीच देव आहात, तुमच्यातच देव आहे, फक्त कळण्याचं महत्व आहे. ज्याला कळला, ज्यांनी सद्गुरू श्रद्धा विश्वास ठेवला, सद्गुरूच्या वचनावर विश्वास ठेवला, सद्गुरूच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, त्याला ते देव कळाला. बाकीच्याला नाही कळणार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज काय म्हणतात? धन्य धन्य सद्गुरु राज ज्योती दाखवली मज. पहा अनुभवाचा विषय, ज्योत पाहणे. आता हे नामधारक जे आहे, ज्यांचा प्रबोध झालेला आहे, जे प्रबोधावर जे नित्य नियमात आहेत, त्यांना मात्र हे अनुभव आलेले असतात. कोणते? जे तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेले आहेत. काय सांगितले? धन्य धन्य श्री गुरुराज त्यांनी दाखवली मज ज्योत. म्हणजे अनुभवाचा विषय आहे, ते अनुभव घेण्याचा विषय आहे. ज्यांना अनुभव आहे त्यांना कळती ही भाषा, ज्यांना अनुभव नाही त्यांना ही भाषा कळणार नाही. म्हणून तुम्ही सगळे साधक आणि जवळजवळ प्रबोधक आहात, म्हणून तुम्हाला हे कळतंय. म्हणून पुढं काय सांगितलंय? काळे पिवळे सावळे रूप गोजिर हे सावळे. अरे देव तुम्हाला पाहायला भेटत नाही, आत्मा पाहायला भेटत नाही. आत्मा नाही, आत्मा आहे, पण आत्मदी. पण पाहायचं कसं? ते सद्गुरूंनी दिलेल्या रीतीप्रमाणे पाहायचं. आणि रीतीप्रमाणे जर पाहिलं तर त्याला मी हे आता अभंगातून जे बोलतोय ते तुम्हाला अनुभवात येतंय. लक्षात ठेवा. काळे पिवळे सावळे हे अनुभवाने तुम्हाला कळायला सुरुवात होतं, दिसायला सुरुवात होते. हे सगळं कळतं. हे अनुभव आले म्हणजे तुम्ही त्या स्वरूपाच्या जवळ गेले आणि तेच दर्शन सतत माझ्या पुढे उभं राहो असं संतांनी देखील म्हणलेलं आहे वास्तविक पाहता. म्हणून ही लक्षणं जी सद्गुरूंची आहेत, त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात सद्गुरू माझे धन्य आहेत. लक्षात ठेवा. आजूक संतांनी वेगवेगळ्या प्रकाराने विचार केलेला आहे. संतांनी सांगितलं, तुकाराम महाराज आज कोणला धन्यता देतात? धन्य जगी तोची एक म्हणा ना. मग तुम्ही ऐकायला आता तल्लीन झालेलं दिसतंय. हा, धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे. हरिरंगीनाचे. हा हरीच्या रंगात जे नाचणार आहेत, आमच्या ताई मोगाशिक नाचत होते, याचा अर्थ त्या हरीच्या रंगात गेलेल्या. विठ्ठल 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 तुकाराम महाराज त्याच अभंगात 5व्या चरणात काय म्हणतात? बस 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 रे बस, आटप. तू आलेली मला कळलंय. जय हरी जय हरी. बैस खाली. विठ्ठल विठ्ठल कळलं का काय? तेच सांगू राहिलो मी. अनु हाताचा गजर सोहम नादाचा प्रकार तुकाराम महाराज म्हणतात. अय तुकाराम महाराज हे म्हणले ते म्हणले, हे म्हणलेलं माहित आहे का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
काय म्हणतात, त्यांनी बी धन्यता कोणाला दिली? सद्गुरूलाच दिली. का बरं? का धन्यता दिली? बरवे झाले आत्माराम हृदयी आले, आत्माराम हृदयी आले, आत्माराम हृदयी आले. बरवे झाले आत्माराम हृदयी आले, आत्माराम हृदयी आले, आत्माराम हृदयी आले. बरवे झाले बरवे झाले झाले बरवे ओ, झाले, बरवे झाले बरवे झाले बरवे झाले, बरवे झाले. बरवे झाले आत्माराम हृदयी आले, आत्माराम हृदयी आले, आत्माराम हृदयी. बरवे झाले आत्माराम हृदयी आले, आत्माराम हृदयी आले, आत्माराम हृदयी आले. बरवे झाले आत्माराम हृदयी आले. सद्गुरूने कृपा केली, वस्तू पै दाविली. ते सद्गुरू, बाकीचे सद्गुरू नाही. वस्तू म्हणजे कोणती वस्तू? वस्तू हा शब्द कोणाला वापरलाय? ही आत्मवस्तू. आत्मवस्तू तुमच्यात असलेला आत्मा प्रत्यक्षात अनुभवायचा. हे निळबराय म्हणले, माझ्या सद्गुरूंनी मला हा अनुभव आणून दिला. तुम्हाला देखील तुमच्या सद्गुरूंनी या गोष्टीपर्यंत घेऊन जाऊन त्याचा अनुभव आणून दिलेला आहे की जे रोज नित्य नियमाने नामस्मरण, कधी मधी नाही बर का, रोज नित्य नियमाने करतात त्यांना हे सगळे अनुभव आलेलेच असतात. फक्त एक असतं, कॉन्फिडन्स. बरोबर आहे का चुकीचं आहे? हा हे कधी कळतं? ज्यावेळेस संतांचे अभंग तुम्ही वाचता, तुम्हाला जे अनुभव येतात आणि त्याप्रमाणे असतात, त्यावेळेस संतांना तुम्हाला वेगळं काहीच होत नाही. तेच आहे कारण भक्तीचं सूत्र आणि वर्म महत्वाचं आहे. ज्याला वर्मसूत्र सद्गुरूकडून मिळालं त्याला तेच अनुभव येणार, दुसरे अनुभव येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सगळ्या संतांनी सद्गुरूला धन्यता दिली, केवळ अनुभव आणून दिला. म्हणून एकनाथ महाराज सांगतात, काय सांगतात? ज्या सद्गुरूला धन्यता दिलेली आहे ते सद्गुरू तुम्हाला अनुभव आणून देतात, आणि ज्या साधकाला अनुभव असे आलेले आहेत, असे येत आहे, त्यांना धन्यता दिली पहिल्या चरणात. धन्य धन्य श्री गुरु भक्त, धन्य धन्य श्री गुरु भक्त, धन्य धन्य श्री गुरु भक्त, धन्य धन्य श्री गुरु भक्त. धन्य धन्य श्री गुरु भक्त, धन्य धन्य श्री गुरु भक्त, धन्य धन्य श्री गुरु भक्त, धन्य धन्य श्री गुरु भक्त. हो हो धन्य धन्य श्री गुरु भक्त, धन्य धन्य श्री गुरु भक्त, धन्य धन्य श्री गुरु भक्त, धन्य धन्य श्री गुरु भक्त. धन्य धन्य श्री गुरु भक्त, धन्य धन्य श्री गुरु भक्त, धन्य धन्य श्री गुरु भक्त, धन्य धन्य श्री गुरु भक्त. हे गुरुचे जानत मनोगत, गुरुचे जानत मनोगत, गुरुचरण श्रद्धा गाडी, गुरुचरण श्रद्धा गाडी, गुरुचरण श्रद्धा गाडी, गुरुचरण श्रद्धा गाडी. गुरुचरण
गाडी, मी त्याला आज बोलवलंच नव्हतं, पण चरणावर श्रद्धा आहे आणि ती काय आहे तुम्हाला सांगतो. 26 तारखेला याचं लग्न आहे. लग्नासाठी बाबा आलेच पाहिजे. आपण जर आज गेलो नाही तर बाबा येणार नाही. म्हणून 26 तारखेला त्याच्या मनातलं मनोगत संत जाणतात. मला तर जावंच लागणार आहे. तुम्हाला यायचं तर या, परंतु मला आता जावंच लागणार आहे, कारण तो न सांगता आला म्हणजे आता मला जावं लागणार. कदाचित मी विचार केला असता, पण त्याचं मनोगत आज मी जाणून घेतलं आणि त्यामुळं 26 तारखेला मला जावं लागणार. विठ्ठल विठ्ठल. गरजे भाऊ आपल्यातूनच तयार झालेला आहे. सुरुवात आपल्यातून झाली. पारे महाराजाच्या संगतीत राहून त्यावेळेस पारे महाराजाचं काही घेतलं आणि मग बाहेर त्यांनी बरंच काही घेतलं आणि चांगली प्रगती केलेली आहे. त्या भागात गेल्यानंतर मला ते साथीदार असतात तिकडे भागात. आता इकडे नवीन आमचे जोडीदार तयार व्हायला लागलेले ते आमचे वाघोले भाऊ तर आहेच, पण बाकीचे दुसरे चांगले आणलेत गायनाचार्य, ते बी अजून नवीन तयार होऊ राहिले. मला तयार होणारे माणसं फार आवडतात, तयार झालेली आवडत नाही, तयार होणारे आवडतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपण आता पहिल्या चरणातला पूर्व भागाचा विचार केला. आता उत्तर भागात घुसायचं आपल्याला. गुरुचे जाणती या शब्दावरून इकडे घुसलो होतो आपण. गुरुचे जाणती मनोगत म्हणजे मन हा शब्द याच्यात महत्वाचा आहे. उत्तर भागामध्ये गुरुचे जाणती मनोगत, जे गुरुचं मन जाणून घेतात, म्हणून ते इथं आले, त्यांनी मन जाणून घेतलं म्हणून इथं आले. आणि त्या पद्धतीने खऱ्या अर्थाने मन हा महत्वाचा विषय आहे. परमार्थामध्ये मन फार महत्वाचं आहे. नाही नाही, व्यवहारात, संसारात, प्रपंचात, राजकारणात सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोण आहे? मन. मन हे प्रमुख आहे. मग त्या मनाने ठरवलं करायचं किंवा नाही करायचं तर ते कार्य पुढे सिद्धीला जात असतं. म्हणून मन निर्णायक आहे. मन ही गोष्ट आहे, मन चांगलं करू शकतं आणि मन वाईट पण करू शकतं. मनावर अवलंबून आहे, तुमचं मन कसं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून मन चांगलं बी आहे आणि मन वाईट पण आहे. म्हणून मन चांगलं आहे. कोणतं मन चांगलं आहे हे 350 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्या भगवंताचं नामस्मरण करणारं जे मन आहे, ते मन त्या भगवंताच्या स्वरूपात जे विलीन होणारं मन आहे, ते मन चांगलं आहे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणले? गोविंद गोविंद मना लागली या छंद. मना लागली या छंद, ओ मना लागली या छंद, मना लागली या छंद, मना लागली या छंद. हे गोविंद गोविंद मना लागली या छंद, मना लागली या छंद, मना लागली या छंद. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. वा. गोविंद गोविंद मना लागली या छंद. मनाला जर भगवंताच्या नामाचा छंद लागला तर ते खऱ्या अर्थाने चांगलं मन आहे. मन हे निर्णायक गोष्ट आहे. एखादी गोष्ट करायची असेल तर मनात यावंच लागते. ज्याच्या मनात नाही, समजा आपण एखादं माळ घाला चांगलं असतं, माळ त्याच्या मनातच नसलं तर काय करणार आहे? मनात तर असलं पाहिजे ना. म्हणजे मन कारणीभूत आहे. मग त्या मनावर परिवर्तन करणारे संत आहेत. जे मन परिवर्तन होत नाही, कोणाच्या ना कशाच्या ना होत नाही, ते संताकडे जर गेले आले तर त्यांच्या मनावर परिवर्तन होतं.
आणि मग ते मन भगवंताशी एकरूप होतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला म्हणून म्हणले संत, ध्यानी ध्याता पंढरी राया, जाता पंढरी राया, मना सहित पलटे काया, मना सहित पलटे काया, मना सहित पलटे काया. झाले ध्यान पंढरी राया, मनाचे ते घरी गाया, मनाचे ते घरी गाया, मनाचे ते घरी गाया. ध्यानी ध्याता पंढरी राया, मना सहित पालटे काया. म्हणजे शरीर पण बदलून जात, मन तर बदलतं, पण मन जर ते भगवंताकडे लावलं तर आपल्या शरीरात बी बदल होतो. लक्षात ठेवा. एवढं ते मन लावण्याची जी यंत्रणा आहे तेवढ्यामध्ये आहे का जी रीत तुम्हाला दिलेली आहे नामाची, ती नामाची रीत फार महत्वाची आहे. रीत सोडून जर तुम्ही नाम घेतलं त्याचा काही उपयोग नाही. वर्म सूत्र आले हाता, ते सूत्र हातात आलेले, ते जर हातात आलं तर तो अधिकार त्याला प्राप्त होत असतो. हे सूत्र ज्याच्या हातात आलं त्याला तो अधिकार प्राप्त होतो. मग तुमच्या हातात जर सूत्र आलेलं आहे, त्या सूत्राप्रमाणे जर नाम घेतलं तर तुमची मनासहित पालटे काया. शरीर बदलायला काय लागतं? शरीर बदलायला तुमचं मन बदललं. मन बुद्धी चित्त याच्यात बदल करणारं ते नाम आहे, आणि हे नामामुळं आपलं शरीर प्रकृती बदलत असते. लक्षात ठेवा. म्हणून शरीर प्रकृती मन बुद्धी चित्त हे परमार्थातले महत्वाचे साधन आहेत. साध्य मात्र वेगळं आहे. हे साधन सांगतोय मी तुम्हाला, साध्य अजूक वेगळं आहे, आणि ते साध्य करण्यासाठी या साधनाची गरज आहे. परंतु साधन जसं विहिरीत पाणी बादली सोडल्यानंतर, बादली हातात आल्यानंतर दावेचं काम संपून जातं. बादली हातात आली की दावेचं काम संपतं. तसं हे नाम तुमचं काम करतंय. या जीवाला खेचून आणतं. जीव इंद्रियाच्या नादी लागला, जीव पंगिस्त झाला, आणि याच्यातून खेचून आणण्याचं काम ते नाम करतं. आणि मग ते जीव हातात आला म्हणजे आत्मस्वरूपाची एकरूप झाला, याचं काम संपलं. त्याला हातात आणायचं रस्सीचं काम, जे बादलीचं दावेचं काम, ते नाम काम करतं आणि देवाच्या स्वरूपाशी लीन करून देतं. आणि मग तो मी एक झाला. मग एक झाल्यानंतर त्याला प्रचिती अनुभव यायला सुरुवात होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल मन, मन हे अंतःकरणातला चौथा भाग आहे. कितवा? मन अंतःकरणातला, अंतःकरण चतुष्ट ज्याला म्हणतात, अंतःकरण चतुष्टामध्ये चौथा भाग मन आहे. म्हणून ह्या मनाला जिंकायचं आहे, आणि ह्या मनाला जिंकण्यासाठी सगळ्या संतांनी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आम्हाला का करावं लागणार नाही? याला जिंकायचं आहे, कारण मनाच्या पलीकडे बुद्धी आहे. मन हे इंद्रियाच्या पलीकडे आहे, आणि इंद्रियाच्या पलीकडे मन, आणि मनाच्या पलीकडे बुद्धी, बुद्धीच्या पलीकडे परमात्मा. बुद्धी चित्तन सगळं एकच कुटुंबातलंय, पण बुद्धीच्या पलीकडे बुद्धीचं डोकं लागत नाही त्या परमात्म्यापाशी. नाहीतर आतापर्यंत लय डोके लावले असते कोणी बी, कोणाचं बी डोकं लागत नाही तिथं. लक्षात ठेवा. तिथं फक्त जे एकरूप होतात, देहाला सोडतात, बाजूला सरकतात, त्यांचंच डोकं तिथं लागतं, आणि त्यालाच तो कळतो, आणि त्यालाच अनुभव येतो, आणि तोच ते सुख भोगू शकतो. त्याचं सुख दुसऱ्याला भोगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला म्हणून कान्हो महाराज एका ठिकाणी म्हणले, मनुराजा एक देहपुरी असे, त्याशी दोन नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी. एक मनुराजा आतमध्ये, त्याला दोन बायका आहेत, आणि त्यांना पुत्र मात्र भरपूर आहेत. आणि ते पुत्र आपला गोंधळ करतात. कोणते पुत्र आहेत ते? संकल्प, विकल्प, प्रकल्प, असे अनेक वगैरे 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 खूप ते प्रकल्प आहेत.
आणि हे मात्र आपला गोंधळ करतात. पुत्र म्हणजे याचा अर्थ पोराकडे जाऊ नका. संतांची भाषा वेगळी आहे, लक्षात ठेवा. म्हणून राजा एक देहपुरी असे, त्याशी दोन नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी. म्हणजे याचा त्या राजाला दोन बायका, त्याच्या हे संकल्प विकल्प हे प्रकल्प अजून खूप कुठं नाहीत. ज्याच्या डोक्यात जास्त लफडे तेवढे पोरं त्याला. विठ्ठल 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 मन मन हा असा विषय आहे. मन हे विषयासक्त आहे. मन हे विषयात गुंतलेलं असतं. प्रत्येकाचे विषय वेगवेगळे आहेत. धनसंपत्ती अजून वेगळे विषय आहे. वेगवेगळ्या विषयात वेगवेगळं मन तिथं गुंतून जातं आणि बंधनात सापडतं. कशामुळं बंधनात मन कशामुळे सापडतं? एखाद्याला परमार्थ करा वाटतो, पण बंधनात गुंतल्यामुळे ते करू शकत नाही. त्याचं कारण काय आहे? विषयासक्त मन आहे. विषयाच्या गोंधळात गुंतल्यामुळं परमार्थ करायची इच्छा जरी असली तरी त्याला करता येत नाही, कारण ते गुंतलेलं आहे. आणि ते गुंतलेलं मन संताकडून काढून घ्यावं लागतं. त्यावेळेस ते मन मोकळं झालं का मग परमार्थकडे वळत असतो. विठ्ठल 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 म्हणून त्यासाठी मनाला निर्विषय करावं लागतं. निर्विषय झाला का बंधनातून मुक्त झाला. त्याला काही घेणं नाही, कोणाचं काही घेणं नाही, काय नाही, नफा नाही, तोटा नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काहीच नाही, काहीच वाटत नाही. बस मला फक्त देव 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 एवढं त्याचं काम असतं. लक्षात ठेवा. आणि तेच सर्वात श्रेष्ठ काम आहे. ते संतांनी केलं म्हणून आजपर्यंत त्यांची नावं निघतात. लक्षात ठेवा. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ महाराज, संत निळोबा, संत मुक्ताबाई, सगळ्या संतांची नावं का निघतात? त्याला काय कारण आहेत? त्यांनी देहाचा विषय घेतला नाही. देहात विषय असलेले बाजूला काढले आणि ते समरस झाले भगवंताशी. आणि त्यामुळं ते परम सुख जे आहे, सर्व सुखाचे सुख जे आहे, ते सुख भोगत असल्यामुळं हे तुच्छ सुखाला ते मानायलाच तयार नाही. ते सुख साधकालाही भोगता येतं, भोगत आहेत. काही जण लिमिटेड आहेत. हे सुख जर सगळ्याला भोगायला मिळालं तर तुम्हाला दुःख किती जरी काही झालं तरी काही वाटू शकत नाही. विठ्ठल 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 मन मनाला तीन दोष आहेत. विचार करा बर का. मनाला तीन दोष कोणते हो? मनातल्या मनात मला सांगू तुम्ही. मी मनात विचार करायचे, तुम्हाला बुद्धीला चालना द्यायच्या दृष्टीने मी प्रयत्न करतो. लक्षात ठेवा. बुद्धीला चावी जर फिरवली नाही तर काही उपयोग होत नाही, बुद्धी गंजून जाते. म्हणून मी तुम्हाला विचारतो, मनातले तीन दोष कोणते? मल, विक्षेप आणि आवरण. हे मनाला तीन दोष कारणीभूत आहे. आणि ह्या दोषामुळे आपला घोटाळा होतो. मन मल, मल कशाला म्हणतात? मनातला दोष आहे मल. मल म्हणजे पाप वासना, दुसऱ्याविषयी वाईट चिंतने, दुसऱ्याच्या बद्दल काहीतरी कठीण प्रयत्न करणे, त्याचं वाईट कसं होईना असं ज्याच्यात पाप वासना तयार होतात, तो मल दोष आहे. मल आहे त्याच्यामध्ये. आता विक्षेप, विक्षेप म्हणजे बरोबर बरोबर. हा बर. काय तुम्ही सगळे साधक आहेत, मी नेहमीच बोलत असतो, तुम्ही ऐकतच राहता, परंतु ध्यान कोण ठेवतंय मला ते बघावं लागतं अधून मधून तपासून. मल विक्षेप मनाची चंचलता, मनाची चंचल चपला मन
चंचल चपल मन चंचल चपल मन चंचल चपल मन चंचल चपल मन चंचल चपल मन चंचल चपल कवळियात न लगे वेळ न लगे वेळ न लगे वेळ बहु चंचल चपल मन चंचल चपल 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 मन चंचल चपल मन चंचल चपल चंचल चपल चपळ चपल चेपल फरक आहे बरं का. मन कसं चेपलेलं नाही, तुम्हाला चेपीन ते नाही चेपायचं. मन चेपलं नाही, मन चपळ चपळ आहे, एका ठिकाणी थांबत नाही. आता इथं तर तुम्हाला ध्यान करून देऊ का, हा घरी कुलपा लावून आलेत का सगळे गेले घरी, लक्षात ठेवा. म्हणजे किती चपळ आहे ते, लक्षात ठेवा. मन चपळ आहे, चंचल आहे, आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने ही चंचलता जोपर्यंत आहे तोपर्यंत देवाचा थांग पत्ता लागत नाही. मन स्थिर असलं पाहिजे. मन जोपर्यंत स्थिर होत नाही ना तोपर्यंत अनुभव येत नाही. मग म्हणतात बाबा काय करावं, मा चिंतनच लागत नाही. अरे तो ह्या मनात सगळे घोटाळे चालू आहेत. आमका मेलन, तमका मेलन, फलाना मेलन, बिस्तना मेलन, आमका गेलन, जवळचा गेलन, सगळं चालू आहे घोटाळे. आणि ते मन कसं ठिकाणावर राहणार आहे, कसं चिंतन लागणार आहे. मन मार्गे गेला तो तेथे मुकला मार्गे गेला तो तेथे मुकला. मन मार्गे गेला तो तेथे मुकला मार्गे गेला तो तेथे मुकला. हरी पाठी फिरवला तोच धन्य हरी दिला तोची धन्य, पारयापाशी दिला तोची धन्य. मल विक्षेप आवरण. मनोमार्गे गेला तो तेथे जे मुकला, हरी पाठी स्थिरवला तोची धन्य. वास्तविक पाहता मनाच्या मार्गाने न जाता मनाला त्या मार्गाला घेऊन जा. ज्याने भक्तीच्या पंथाच्या मार्गाला घेऊन जा. नामस्मरणाला मनाला नादी लावा आणि मनाला सोडून पुढे जा. तोपर्यंत तुम्हाला देवापर्यंत जाता येत नाही. मनाला घेऊन जाऊच नका. मनाला त्या लहान बाळासारखं, ती एखादी आजीबाई असते ना, तिला जर कुठं जायचं असलं तर ते लहान पोरग तिच्या चपलावर लक्ष ठेवित. चपला नाही दिसलं का ते पळायला सुरुवात करते इकडं तिकडं. त्या आजीबाईचं नाताचं लय संगनमत असतं बघा. त्या आईचं एक वेळेस ऐकायचं नाही पण आजीबाईचं ऐकत. कारण ते जिकडं निघन तिकडं निघायची तयारी असते. मग आजीबाई काय करते, त्याला त्याला काहीतरी खुळखुळा काहीतरी नादी लावी, ती खेळायला देती. आणि खेळायच्या नादी लागल्यानंतर मग ती मार्केटमध्ये जाऊन येते. म्हणजे याचा अर्थ त्या मनाचा विषय तसाच आहे. या मनाला नादी लावावं लागतं. हे नादी कोणाच्या बी लागत नाही. लागलं तर नामाच्या नादी लागतंय. आणि नामाच्या नादी मन लागलं का आपल्याला कुठंतरी पुढं निघून जावं लागतं. कोणला? आपल्याला म्हणजे कोणला? आपल्या जीवाला. या जीवाला त्या नामाच्या नादी लावायचंय, आपलं त्या लावायचं नादी, आणि परत आपल्या जीवाला घेऊन पुढे जायचंय. लक्षात ठेवा. पुढे कोणाकडे जायचं तर परमात्मा आत्मस्वरूप याच्याकडे जायचं. विठ्ठल विठ्ठल म्हणून खऱ्या अर्थाने एकनाथ महाराज म्हणतात, धन्य धन्य श्री गुरु भक्त जयांचे सद्गुरूचे जाणती मनोगत. मन या शब्दाचा विषय घेतला आपण. आणि म्हणून हे मन कारणीभूत आहे भगवंताकडे जाऊन द्यायचं का नाही द्यायचं. म्हणून या मनाला
दुरुस्त करण्यासाठी हे नाम असतं. नामानेच मन दुरुस्त होतं आणि मग आपल्याला भगवंताकडे जाता येतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 आता दुसरी गोष्ट आहे, मन झाल्यानंतर देवाला काय लागतं हो तुमचं? शाबास, आता आले ठिकाणावर बर का. आता स्थिर व्हायला लागले तुम्ही. याचा अर्थ देवाला काय लागतो? कोणता भाव? 2 नंबरचा का 3 नंबरचा? कोणता भाव लागतो? का भाव खायचा भाव लागतो? आपल्याकडे भाव खाणारे गेले निघून, त्यांचा भाव कमी झाला. लक्षात ठेवा. म्हणून भाव महत्वाचा आहे. भाव, श्रद्धा आणि विश्वास. भाऊ बळ्याकडे रवीना कडे, भाऊ बळ्याकडे रवीना कडे, भाऊ बळ्याकडे रवीना कडे, भाऊ बळ्याकडे रवीना कडे. जरा तळी आवळे तैसा हारी, जरा तळी आवळे तैसा हारे. भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. करतळी म्हणजे सहज आहे, पण भाव असला तर. भावाशिवाय काही गती नाही. भाव, देवाला फक्त भाव लागतो. सद्गुरूला सुद्धा भाव लागतो. भाव असेल त्याच्यासाठी सद्गुरू काही करायला तयार होतात. लक्षात ठेवा. भाव तेवढा पाहिजे, श्रद्धा तेवढी पाहिजे, विश्वास तेवढा पाहिजे. हे जर असेल तर सद्गुरू मोकळेच असतात. लक्षात ठेवा. कशाने जिंकता येणार नाही तुम्हाला. सद्गुरूला पैशाने जिंकता येणार नाही. सद्गुरूला पाहिजे भाव, आणि भाव असेल तर बाकी गोष्टी ऑटोमॅटिकच होतात. विठ्ठल 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 म्हणून देव तीर्थात आहे, देव दगडात आहे, देव मातीत आहे, देव लाकडात आहे, देव कशात आहे? आणि खरंच आहे का त्याच्यात? अय तीर्थव्रती भाव धरी, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, तीर्थव्रती भाव भाव धरी रे करुणा.
तीर्थाला जा पण भाव असेल तर उपयोगी, भाव नसेल तर काही उपयोगीचं नाही. देव ज्यांच्यात भाव आहे त्यांच्यासाठी जागा सोडून देव येतो. लक्षात ठेवा, जागा सोडून देव येतो. ते आपले काळे भाऊ पुढे, त्यांच्या आई वडिलांसाठी देव प्रत्यक्ष पांडुरंग मागच्या वर्षी भेटायला आला होता. त्याच कारण हे इथं आपल्या इथं चिंतन करीत बसला, देवा माझ्या आई वडिलाला तुझं दर्शन होऊ दे. देव कोणासाठी आला हो? पांडुरंग तिथं कोणासाठी उभा राहिला? भक्त पुंडलिकासाठी विटेवरी उभा पांडुरंग राहिला. मग ते जर भक्ताचं ऐकलं तर आपला हा भक्त गणेश भाऊ वाकडीचे, त्यांनी इथं प्रार्थना केली, पांडुरंग माझे आई वडील तिथं आलेले आहेत आणि त्यांना दर्शन दे, दर्शन दे असं म्हणल्यानंतर भक्ताचं नाही ऐकणार तर कोणाचं? नामधारकाचं नाही ऐकायचं तर कोणाचं ऐकायला? हजारोने दिंडे येतात तिथं, पण नंबर कोणाचा लागला? जे हरी आश्रमातले साधक भक्त यांचा तिथं नंबर लागला. मागच्या वर्षीचा इतिहास आहे तुम्हाला सांगतोय. काय कारण आहे त्याचं? नामधारक फक्त वाट पाहे उभा, भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ झालेला आहे देव. कोणासाठी? भक्तासाठी. ज्याच्यामध्ये भाव आहे, ज्याच्यामध्ये श्रद्धा आहे, ज्याच्यामध्ये विश्वास आहे, ह्या भक्तासाठी देव उताळा झालेला आहे. तो जागा सोडून एक म्हाताऱ्याच्या रूपाने त्यांच्यापाशी आला आणि त्यांना सांगितलं, ए भाऊ कमन बसलेत तुम्ही, तुम्हाला दर्शन घ्यायचं नाही का? असं म्हणलं रे, खडबडून जागे झाले आणि आता इथं लाईन मध्ये घुसायचं आणि इथं पार पुढच्या गेटच्या नंबरला होते. आता कसं घुसायचं? घुसायचा प्रश्न डोक्यात आला तर एक ताई बाई म्हणे, भाऊ दर्शन लिहायचं का? घुसा मायापाशी. तिनं जागा दिली. बघा परमात्म्याची काय लीला आहे, कोणाच्या मनात काय करीन बुद्धी देईन. आणि मग आतमध्ये घेतलं आणि मग पुढून सिक्युरिटी ब्रँचचे लोक आले सगळे. यांना विचारलं, तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, अमक आहे का, तुम्ही दिंडीत येता का, वारी करता का, अमक करता का? यांनी हा 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 केलं. योगायोगाने आधार कार्ड सापड आणि आधार कार्ड सापडवर दाखल. याला म्हणे चला, यांना वाटलं आपल्याला धरून चाललं काय नो, मध्ये लाईन मध्ये घुसलो म्हणून आपल्याला धरून चाललं. जाऊ म्हणे आता काय, तर डायरेक्ट मुख्यमंत्र्यापाशी नेऊन उभा केलं. कोणाची लीला आहे? अरे श्रद्धा विश्वास भाव मन चंगात काठत मे गंगा, हे लक्षात ठेवा. कोणाचा नंबर कशामुळे लागला? एक नामधारक असल्यामुळं. नामाचा विषय बाचके बोचके घेऊन येणाराचा विषय नाही. पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे. हा अंतरीची घेतो गोडी, गोडी अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडी भावाची, भावाची, पाहे जोडी भावाची, भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरची घेतो गोडी, अंतरची नाही गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, म्हणजे भावाशिवाय काय नाही. लक्षात ठेवा. माग जर थोडी वळवळ चालू झाली, एक फवारा मारून देतोय, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय झालं? आषाढी वारीस एक पदवीधर जोडपं आलं आणि द्वादशीचा दिवस होता आणि ते नेमकी बडवीनबाईच्या घरी उतरलं. आणि बडवीनबाईचा बी मालक गेलेलेच होते आणि हे त्या घरी उतरल्यामुळं भाड्याची रूम घेतली, बडवीनबाईच्या घरी उतरले. आणि मग दुसऱ्या दिवशी द्वादशीचा दिवस असल्यामुळं त्या बडवीनबाईने केल्या पोळ्या आणि त्यापैकी एक पोळी यांना दिली. बडवीनबाई मोठी हुशार आहे, एकच पोळी दिली. आणि हे पदवीधर जोडपं असल्यामुळं यांनी ही पोळी कधी खाल्लीच नव्हती आणि त्यांना ती पोळी इतकी सुंदर आवडली
ती पदवीधर तो माणूस होता. पदवीधर बाईला म्हणला, हे बघ, हे बडवीन बाईने किती सुंदर पोळी केली आहे, हिचे कोणते सगळं ज्ञान घे तुला, आणि आपल्याला घरी पण हा स्वयंपाक करायचा आहे. म्हणून तो त्या बडवीन बाईकडे गेली. ती आता सुशिक्षित पदवीधर असल्यामुळे तिने लगेच पेन बिन वही बी घेऊन गेली आणि पोळ्या कशा बनवायच्या हे लिखाण करून घेतलं. सगळं पुरण कसं करायचं, काय कसं करायचं, सगळं लिहून घेतलं आणि आली. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुरणपोळीच्या स्वयंपाकाचं निमंत्रण त्यांनी त्याच्या मित्राला देऊन टाकलं. पदवीधर माणूस म्हणल्यानंतर मित्रमंडळी सांगितलं, आज तुम्हाला माझ्याकडून पुरणपोळीचं जेवण मिळणार आहे. अगोदरच जाहिरात करून टाकली. आणि मग सांगितल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी वेळेवर ते सगळे मित्रमंडळी पाहुणे आले आणि बडवीन बाईने पुरण वगैरे सगळं तयार करून स्वयंपाकाची तयारी केली. आणि तयार करायला बसल्यानंतर ती बडवीन बाईला काय कळानच, पोळी काय तयार होईना, ती लाटण्याला चिटकायला लागली. तिला डोक्यात आलं, बडवीन बाईनी पांढरी साडी घातली होती, कदाचित आपल्याला पांढरी साडी घालावं लागेल. आणि मग ती बडवीन बाई लगेच मालकाला सांगितलं, आपल्याला पांढरी साडी घेऊन या, त्याशिवाय पोळ्या जमणार नाही. मालक बी ग्रॅज्युएटच, ते लगेच पांढरी साडी लगेच ताबडतोब आणली, दिली, बसली पोळ्या करायला. परत त्या पोळ्या चिटकायला लागले. मग बडवीन बाईच्या डोक्यात आले का त्या बडवीन बाईच्या हातात बांगड्या नव्हत्या. ही गेली पदवीधर असल्यामुळं, आणि गेली आणि त्या पाट्यावर त्या बांगड्या आपटवल्या आणि बांगड्या फोडून टाकल्या. परत पोळ्या करायला बसली. आता परत पोळ्या करायला बसल्यानंतर ती पोळी परत काही जमाना ती लाटणीला चिटकायला लागली ती सगळं. मग बडवीनबाईच्या डोक्यात आलं, त्या बडवीनबाईच्या डोक्यावर केस नव्हते. ही पदवीधर असल्यामुळं मागच्या दरवाज्याने हेअर कटिंग सलून होतच. मागच्या दरवाज्याने गेली, लगेच चॅम्पी करून आली आणि बसली पोळ्या करायला. आणि पोळ्या करायला बसल्यानंतर पोळी परत चिटकायला लागली. बडवीनबाईच्या डोक्यात काय ते खेळ जमाना. कारण बडवीनबाईने काय केलं होतं, कणकात कणकात पुरण घालायचं का पूर्णात कणिक घालायची हेच लिहिलेलं नव्हतं, आणि त्याच्यामुळे सगळा घोटाळा झाला. विठ्ठल 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 कशासाठी सांगितलं मी, दृष्टांत संपला, आपल्याला सिद्धांताकडे जायचं. दृष्टांत फार महत्वाचा नसतो, परंतु सिद्धांत कळून घ्यायचा पाहिजे. ज्या अर्थी परमार्थ करायचा असल्यानंतर परमार्थाचं सूत्रण भाव श्रद्धा जर नसेल, तुम्ही किती काही प्रयत्न केला तर परमार्थ तुम्हाला सिद्ध होणार नाही. ते बडवीन बाई अंतरीच्या खुना प्रकटोनी, अंतरीच्या खुना प्रकटोनी, अंतरीच्या खुना प्रकटोनी, ऐसे वर्मा मज दवी नारायण, 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 अंतरीच्या खुना प्रकटोनी, अंतरीच्या खुना प्रकटोनी, अंतरीच्या खुना प्रकटोनी, अंतरीच्या खुना प्रकटोनी. ऐसे वर्मा मज देवी नारायणा अंतरीच्या खुना प्रकटोनी. याच्यासाठी भावाची गरज आहे. आपला विषय भावाचा चालू आहे. भाव या शब्दावर तुकाराम महाराजांनी एका अभंगात सांगितलंय, काशिया पासान पूजित असे पितळ अष्ट धातू खळ भावे विन. भावाची कारण, भावाची कारण वास्तविक पाहता तुकाराम महाराजांनी या अभंगात सांगितलंय काय, काशिया पाषाण पूजित असे पितळ अष्ट धातू खळ भावे विन. जर देव धुताना तुमच्यात काही भाव नसेल
तुम्ही जर कर्म आहे एकटे म्हणून जर करत असेल तर त्या देव धुण्याला काही अर्थ नाही, लक्षात ठेवा. तुम्ही मग ते पितळ धुतलं काय आणि देव धुतले काय याच्यात काहीच फरक नाही. तुम्ही देव धुत असताना मी देवाला स्नान घालत आहे, देवाला गंध लावत आहे, आपला बोट कोणतं लावत आहे, आपलं नख लागतं का ते देवाला हे पाहायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यात भाव असेल तर येणार आहे, नाही तर तुम्ही काय हिसळून फिसळून टाकले. अजून ते दृष्टांत मोठा आहे पण मी सांगत नाही. विठ्ठल 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 विठाला 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 भावाचे प्रकार आहे, भाव खायचे प्रकार आहेत बर का. हा, भाव खाणारे भरपूर आहेत. ते आपल्यातून गेले बाजूला, चांगली गोष्ट झाली. बिगर भाव खाणारे आपले ते आता भाव खाणारे गेले बाजूला, ते राहत नाही जास्त दिवस. जे जास्त भाव खातात ते भावच. ज्यांना ज्ञान झालं, ज्ञान पचवता नाही आलं का ते बाजूला गेल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. ज्ञान होऊन जर पचवलं तर ते आपल्याला सोडू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल त्याचं कारण काय झालं माहितीये का? सर्वसाधारण लोकांकडे भाव आहे पण कोणता आहे माहितीये का? अहम भाव. कोणता भाव आहे? अहम भाव आहे. आणि ज्ञानी योगी यांच्याकडे कोणता भाव आहे? कोणता भाव आहे? स्वम भाव आहे. मग तुम्ही कोण आहेत? अरे झाले ना ज्ञानी योगी. लक्षात ठेवा, सर्वसाधारण नाही, तुम्हाला सहज मिळालंय ते म्हणून काय वाटत नाही. त्यावेळेस प्रभू रामचंद्राला, रामकृष्णाला 12-12 वर्ष त्यांच्या मागे लाकडं व्हावं लागले. त्यांनी जे सद्गुरु केले ना, राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक, कृष्ण गुरु सांदीपनी परब्रह्म दाविले. रामाचे गुरु वशिष्ठ ऋषी, कृष्णाचे गुरु सांदीपन ऋषी, त्यांना 12-12 वर्ष लाकडं व्हावं लागली. तुम्हाला एक दिवस जमत नाही ड्युटी करायला. ज्यांना नाही केली त्यांना बोलत, जे केले त्यांना नाही बोलत. ते बरोबर आहेत, ते ठिकाणावर आहेत. अरे जर तुम्हाला संसार प्रपंच सुडत नाही परमार्थासाठी, कशाला नाटक करता परमार्थाची? परमार्थ हा नाटकाचा विषय नाही. त्यासाठी वैराग्य लागतं, दम लागतो, ताकद लागते आत्माला तेवढं काम सोडून देऊन देवाचं काम करायला. आणि जर नसल सुटत, लग्नाला कसं जातं मग? हा, दवाखान्यात मग तिथं आपाप पळावं लागतं का नाही? पाहुणा जरी आजारी पडला तरी जावं लागतं, जाता. पण देवासाठी पळत नाही. त्यांच्यासाठी बोलतोय मी, जे येतात त्यांना नाही, जे येत नाही त्यांसाठी बोलतो. आता तरी सावध होतील, मग तरी सावध होतील, पुढच्या वर्षापासून रेग्युलर येतील असं वाटतंय मला, म्हणून बोलतोय मी. विठ्ठल विठ्ठल योगी ज्ञानी यांच्याकडे शुभम भाव आहे. आणि आपल्याकडे कोणता भाव आहे? आपल्याकडे प्रेम भाव आहे. साधकामध्ये काय माहितीये का तुम्हाला? माहितीये का, जय हरी आश्रमातील साधक लोकांचं एकमेकाबद्दल एवढं प्रेम असतं, ते जर एकमेकाला भेटले तर त्यांचा अर्धा एक तास कधी जातोय त्यांना माहितच होत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून खऱ्या अर्थाने शांत भाव आहे, दास्य भाव आहे, अजून खूप भावाचे प्रकार आहेत. सख्य भाव आहे, वात्सल्य भाव आहे, हे भावाचे प्रकार आहे. हा भावापैकी कोणताही भाव आपल्याकडे असला तरीही संतांना चालतो, संतांनी मान्यता दिलेली आहे. दास्य भाव, तो माझा मालक आहे, मी त्याचा सेवक आहे, हा दोघाचा मधला अंतर, हा त्याचा भाव आहे. राजा आणि प्रजा, तो आपला राजा आहे, आम्ही त्याची प्रजा आहे, हा एक शांत भाव आहे. वात्सल्य भाव आहे, देव आपला मुलगा, आपण त्याचे आईबाप, किंवा देव आपला बाप, तुम्हीच माता, तुम्हीच पिता, तुम्हीच बंधू, तुम्हीच सगळे, तुम्हीच सगळे. देव आपला माता पिता
सगळा हा जरी प्रेम देवावर ठेवलं तरी तुमचा ते वात्सल्य भाव होतं, लक्षात ठेवा. हे कोणाचं होतं? वसुदेव आणि देवकी. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या पोटाला गेले, पण त्यांच्या डोक्यात कोण होता? तो मुलगा होता. त्याचं कारण काय? हा भाव का प्रकट होतो? हे पूर्वजन्माचं पुण्याईमुळे त्यांच्यामध्ये हा भाव प्रकट झाला आणि म्हणून देव त्यांच्या पोटाला आला. लक्षात ठेवा. यशोदा आणि नंदराजा हे कोण समजत होते श्रीकृष्णाला? हा मुलगा, म्हणजे ते त्याचे आई वडील आणि तो आमचा मुलगा, म्हणजे देवाला मुलगा समज, हा त्याच्यातला भाव आहे. तरी बी चालतं. सगळ्यात जवळचा भाव कोणता आहे? आई वडील आणि पती पत्नी सगळ्यात जवळचा भाव आहे. पत्नी आणि पती यांच्या मधला संबंध जो आहे तो जवळचा भाव आहे. यापैकी कोणताही भाव प्रकट करून देवाला आपलंसं करता येतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून खऱ्या अर्थाने या भावासाठी संत एकनाथ महाराज दुसऱ्या चरणात म्हणतात, गुरु चरणी श्रद्धा गाडी, गुरु चरणी श्रद्धा गाडी, श्रद्धा गाडी, गुरु भजनाची आवडी. श्रद्धा, विश्वास आणि भाव, या भावाच्या गोष्टीपर्यंत आतापर्यंत आपण बोललो. म्हणून आपल्यात भाव ही महत्वाची गोष्ट आहे आणि प्रत्येकामध्ये भाव असला पाहिजे. भाव खायचा नसला पाहिजे. भाव धान्याचा जो भाव असतो, किराण्याचा जो भाव असतो, तो भावाचा विषय नाही. भाव म्हणजे आपला आणि तो संबंध याच्यामधलं जे नातं आहे त्या नात्याला भाव असं म्हणतात. ते भाव आपलं कसा असायला पाहिजे इथं संत एकनाथ महाराज आपल्याला सांगतात. म्हणून गुरु चरणी श्रद्धा गाढी. श्रद्धा पाहिजे, पण कशी पाहिजे? तात्पुरती नाही पाहिजे. गाढ, गाढ शब्द काय सांगतो? गाढ शब्द काय सांगतो? घट्ट, कधी न तुटणारी. तुटातुटीची श्रद्धा काही कामाची नाही. कधी न तुटणारी, काही जरी झालं तरी श्रद्धा तुटली नाही पाहिजे, अशी गाढ श्रद्धा पाहिजे. गाढ शब्द एकनाथ महाराजांनी त्याच्यासाठी वापरला, तुटातुटीवाल्यासाठी नाही वापरला. ही गाढ असली पाहिजे. काही जरी झालं तर सद्गुरु विषय मध्ये नितांत अखंडित प्रेम ते असलं पाहिजे, तर ती गाढ श्रद्धा आहे. नाहीतर तुटातुटीची श्रद्धा असेल तर तिचा काही उपयोग होत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने आता थोडा आपल्याला नामाचा विचार करायचा आहे. तिसऱ्या चरणाकडे आपल्याला जायचं आहे आणि तिसऱ्या चरणासाठी नामाचा विचार करायचा आहे. नाम तुझे नारायणा, होडी पाषाणाला पाना. नाम काय काम करतं? तर ते नाम तुझे रे, नाम तुझे
तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा होडी पाषाणाला पान होडी पाषाणाला पान नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे नारायणा नाम तुझे रे नारायणा पुढी पाषाणाला पान. पाषाण पाषाण म्हणजे दगड. दगडाला देखील पानं फोडण्याची ताकद त्या नामात आहे. आपण तर माणसं आहेत, माणसाला काहून नाही पानं फोडणार. हा पण घेण्याची रीत असेल तर, हा रीत नसेल तर काय नाही. असं तुम्ही दगडावर कव्हर आणलं पुचू पुचू तर त्याचा काही उपयोग होणार नाही. हा त्याला ठोकाच तसा पाहिजे का तेव्हा ते दगडाचे तुकडे होणार. लक्षात ठेवा. तसं आपला भाव तसा असला पाहिजे आणि ते नाम आपल्यामध्ये भावाने जर घेतलं तर मग मात्र ते नाम काम करतं. तसं ते नाम करत नाही. पण आपलं काय होतंय, आपला सगळा गोंधळच होतो. कसा गोंधळ होतो, तुम करे से भाई हम करो. आता पंढरपूरला भरपूर लोक गेले. आता तिथं दर्शन घेताना पांडुरंगापाशी कसे दर्शन घेते, हे लोटांगण घालतो म्हणून त्यो घालतो, त्यो घालतो म्हणून ह्यो घालतो, ह्यो घालतो म्हणून त्यो घालतो. मी त्याच्यातलं एका माणसाला विचारलं, बाबा तुम्ही असं काहून करता हो? माहिती का तुला काय करायचं, आम्ही आपलं काही करू. म्हणलं बरं आहे. मी दुसऱ्याला विचारलं, ते करते लोक करते म्हणून आम्ही करतो. तुम करायचो भाई हम करो. सांगतोच मी आता. आज होऊन द्याची वेळ जाऊन द्या. हा एकदा काय झालं, एका गावामध्ये जावई आला. जावई घरामध्ये. आता घरामध्ये जावई आल्यानंतर सगळ्यात आनंद कोणला होतो जास्त अगोदर? सासूबाईला. आता तुम्ही सासा असतानाच कोणाचे तरी है का नाही, सासूबाईला आनंद होतो. जावई आल्यामुळे आनंद झाला सासूबाईला. तेवढ्यात एक पोस्टमनवाला आला आणि पोस्टमॅनने ते अंतर्देशीय पत्र पहिलं होतं, आता आहे का नाही काय ते अंतर्देशीय पत्र आणलं आणि ते दिला त्या सासूबाईच्या हातात. हे तुमचं पत्र. आता सासूबाईला वाटलं आता पत्र फोडायचा मान कोणला द्यावा? जावायला. मग जावायकडे दिलं. पण जावाने ते पत्र बित्र आयटीत फोडलं आणि तोंडापुढं धरलं. असं बराच वेळ निरखून पाहिलं पत्र. निरखून पाहिलं 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 आणि लागलं ना रडायला मोठ्या मोठ्याना. कोण? जावई. जावई रडायला लागला. हे पाहिलं कोणी? सासूनी. जावई रडायला लागलं. सासूला वाटलं काहीतरी पत्रात गेलं कोणतरी. मग ते जावई रडायला लागलं म्हणून सासू रडायला लागली आणि जावई सासू रडू राहिले म्हणून ते पाहिलं कोणी? त्या सासूच्या पोरीना, म्हणजे याची मेवणी. मेवणी किंवा बायको ती आलेली असन. हा तिनं पाहिलं. मग ती पोरगी बी लागली रडायला. या दोघांचं रडणं पाहून तिसरी पोरगी रडायला लागली आणि या तिघाचं रडणं घरातले लोक पाहून घरातले लोक रडायला लागली आणि घरातले लोक पाहून गल्लीतले रडायला लागले आणि गल्लीतले लोक पाहून साऱ्या गावातले लोक जमा होऊन ती रडायला लागली. मग गावात एखादा शहाणा राहतोच. मग तो शहाणा आला आणि ते म्हणलं, बाबा कमून रडतं रे? कोणाला विचारलं त्याने? गावातल्या माणसाला विचारलं. ते म्हणे त्या गल्लीतले लोक रडते म्हणून मी रडतो. मग गल्लीत गेला. म्हणजे काऊन रडतं रे? म्हणजे त्या घरात लोक रडते म्हणून मी रडतो. मग घरात आला. घरात विचारलं. ती पोरगीच भेटली. ताई तू का रडतेस? म्हणून आई रडते म्हणून मी रडते. आईकडे गेला. आईला विचारलं का रडतेस? जावई रडतो म्हणून मी रडतो. जावईकडे गेले. जाव म्हणून का रडतो? म्हणे मला वाचताच येत नाही. विठाला 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 विठाला
गोंधळ कसा झाला, दृष्टांत संपला, सिद्धांताकडे आपल्याला जायचं. तुम करसो भाई हम करो, कशासाठी काय चाललंय हे कोणालाच काही समजाना. तो करतोय म्हणून हे करतो, तसंच चाललंय परमार्थामध्ये. तो पाया पडतो, तो लोटांगण घालतो म्हणून मी घालतो. अरे पण ती अवस्था काय भानगडे? घालील लोटांगण वंदिने चरण, डोळ्यांनी पाहिलं रूप तुझे. सगळ्याचं पाठ करून ठेवलंय तुम्ही, चांगली गोष्ट आहे. पण ही प्रॅक्टिकल विथ सायन्स ही क्रिया आहे. तिथं का पाया पडतात हे पूर्वी माहितीये का? वाळवंटात घेऊन जायची संत मंडळी, दिंडे घेऊन जायची आणि वाळवंटात हे आपण जे नाम देतो ते नाम द्यायची आणि त्याची प्रॅक्टिकल करायला पांडुरंगा पुढे घेऊन जायची आणि कर नाम सुरू केलं का तिथं मग त्याचं व्हायचं हे लोटांग घालायची. ही जी आपली स्थिती आहे, अष्टसात्विक भाव जे आहेत, ही होण्याची क्रिया आहे. हे तुम करसो भाई हम करो नाही, ती होण्याची क्रिया आहे. आणि ती झाल्यानंतर मग त्याला त्या सुखाचा आनंद भेटतो. विदेश स्थितीत गेल्यानंतर मग ते खरं सुख आहे. त्याच्यासाठी ती क्रिया आहे. काय कळतंय, किती लोकांना कळतंय खरा परमार्थ काय चाललाय आणि काय करतो, कोणाचं काय चाललं आणि कुठं काय चाललंय, खरं काहीच कळायला तयार नाही. याच्यामुळे सगळा घोटाळा झालेला आहे. म्हणून त्यासाठी सद्गुरु जीवनात आले पाहिजे आणि सद्गुरूच्या जीवनात येऊन त्यांचं चरण तीर्थ घेतलं पाहिजे. यासाठी चौथं चरण उडा. गुरुचे घेत चरण तीर्थे, गुरुचे घेत चरण तीर्थे, गुरुचे घेता चरण तीर्थ भक्तिमुक्ती पवित्र होतं. वेळ आपला संपलेला आहे. आपल्याला अर्जंट 5व्या चरणात जायचं आहे. वास्तविक पाहता गुरुचे चरण तीर्थ किती महत्वाचे. आज तुम्ही सगळ्यांनी घेतले, भाग्य तुमचं. असे दुसरे सद्गुरू तुम्हाला डायरेक्ट दर्शन कधीच देणार नाही, एवढा वेळ मिळणार नाही. परंतु सद्गुरू जे असतात हे साधका संघ एकमय झालेले असतात आणि त्यांना सर्वस्व प्राप्त होण्यासाठी ते पूर्णपणे झोकून देत असतात. म्हणून ते सद्गुरू त्यांना वेळ देऊ शकतात, ते सद्गुरू पायावर घेऊ शकतात, ते सद्गुरू सगळ्या गोष्टींनी पूर्ण कृपा करू शकतात. त्यासाठी खऱ्या अर्थाने ते चौथ्या चरणात सांगितलं आणि खऱ्या अर्थाने आपल्याला अर्जंट वेळ
गुरु भजनाचे आवडी 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 गुरु भजना गुरु भजना गुरु भजना गुरु भजना
आज सेवेसाठी संत एकनाथ महाराजांचा अभंग घेतलेला आणि त्यामधून आपल्याला नेमकी काय बोध घ्यायचा, श्रद्धा, विश्वास, भाव, प्रेम ह्या गोष्टी आपल्या अंतःकरणात असल्या पाहिजे. त्याशिवाय सद्गुरूची कृपा होत नसते हे नाथ महाराजांनी सांगून ठेवलंय. संत ज्या अर्थी सांगतात त्या अर्थी आपल्यात परिवर्तन तसं झालं पाहिजे आणि म्हणून तो सेवेला घेतला. वास्तविक पाहता फार अजूक मोठा विषय होता, पण वेळ लांबला जास्त झाला म्हणून आटोक्यात आणून ते कट करून घेतलं. तर त्या पद्धतीने खरोखर गायनाचार्य मंडळींनी चांगल्या प्रकारे साथ दिली. मृदुंगाचार्य तर तोडच नाही, त्यांचा पहिलाच नंबर आहे, त्याच्याबद्दल तो वादच नाही. आणि अक्षय गरजे भाऊ पण आले आणि सगळ्या अर्थाने साथ दिली. पण आपला सगळ्यात महत्वाचा विषय विसरून गेलो मी, आहे का नाही? तर खऱ्या अर्थाने भगवंतच आपल्याला भजन करावं लागणार. हरी जय जय, हरी जय जय, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरि जय जय जय, हरि जय जय, विठोबा रखुमाई, हरि जय जय जय, हरि जय जय, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय, विठोबा रखुमाई, हरे हरे हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय करू देवा गोडी उत्तरे करा क्षमा काही उच्चारिला अधिकार मी आपला क्षमा मने ज्ञानेश्वर पाय बहिरा खाली बसा सर्वांनी खाली बसा दोन खाली बसा खाली बसा खाली बसा खाली. तुकाराम. आरती होईल आणि आरती झाल्यानंतर आपल्याला सुट्टी होईल. आरतीसाठी सगळ्यांनी खाली बसून घ्या. सर्वांनी जागेवर बसून आरतीला गेले का आतमध्ये कोणी? आतमध्ये व्हा लवकर, पटकन आरती घ्या कोणतरी. महत्वाची आरती घ्या कोणतरी लवकर. आरतीला घेतल्यानंतर सांगा ते त्या पंच आरतीमध्ये 5 ते टाकून घ्या आणि चला लवकर पटकन करा. अगोदरच तयारी करून ठेवायची ना तिकडे. बघा पटपट पटपट. सर्वांनी एका जागेवर बसून घ्या. चला शांत बसा. एक 10 मिनिटाचा विषय फक्त. आरती होईल. सगळ्यात महत्वाचं काम आरतीचं आहे आपल्या. आणि आरती झाल्यानंतर आरती मात्र सगळ्यांनी टाळ्या वाजायच्या. गपचीप कोणी बसायचं नाही. मोबाईल असले तर ठेवून द्या बाजूला. हातात मोबाईल धरून बसू नका. दोन्ही हाताने टाळ्या वाजायच्या. तर आज गुरुपौर्णिमा आहे तुमची. करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम गोपाळाची सर्वांची कंठे गगे मारा जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन मागे मान चरणे मागे मान कामना मूर्ती जय देव जय मारा गौरी गुमरा चंदनाची ओठी कुंकुमेश्वर ये गणिता मुक्त शोभा जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन मागे मान चरणे मागे मान कामना मूर्ती जय देव लंबोदर लीलांबर भरभर वंदना सरळ तोंड वक्र तोंडाचे नयन दास रामाचा वनबाई जना संकशी भावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन मागे मान चरणे मागे मान कामना मूर्ती जय देव जय योगे 28 विठवरी उभा वामागे रखवाई सेवे शोभा पुंडलिका बेटी परब्रह्मालिका चरणे वाहे भीमा उतरी जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईचा वल्लभ पावे सुरगा जय देव तुळशी माला गळा कंठे मनकटी कासे पीतांबर कस्तुरला देव सुरवर करुणा हनुमंत गुरुवेरा जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईचा वल्लभ पावे सुरगा जय देव आषाढी कार्तिक साधू जने चंद्रभागे माते साजाची करते दर्शने माधु दया होय मुक्ती शिवाजी नामदेव माधवाजी नामदेव भावे होय जय देव जय पांडुरंग हरि पांडुरंग रुक्माई वल्लभ राईचा वल्लभ पावे सुरगा जय देव आरती ज्ञानराजा कैवल्य तेजा सेवती सल्लता मानो वेदा माझा आरती ज्ञानराजा लोक परिराज जगी हिता ज्ञानाची गोणे अवतार पांडुरंग नाम ठेविले गाणे आरती ज्ञानराजा कैवल्य तेजा सेवती सल्लता मानो वेदा माझा आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माजी गेले राम जनार्दनी चरणी मस्तक ठेवले आरती ज्ञानराजा कैवल्य तेजा सेवती सल्लता मानो वेदा माझा आरती ज्ञानराजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी रामा आरती तुकारामा राघवी सागरात पाषाण तारिले तैसे तुको माझी अभंग रचिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी रामा आरती तुकारामा तू गीता तुलाने जी ब्रह्मा तुकाची आले मनोहरा किशोरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी रामा आरती तुकारामा त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्ता हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्यदाना एकी नेती शब्दाला हे हनुमान सुरवर मुनी जन योगी गाय जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी
हरे हो वाणिता हरे हो चिंता जय देव जय अभयाभ्यंतरी तो एक दत्त काव्याच्या शिंगाई शिंगाडे मात पराई परतला तुझ कैसा येता जन्म मरणाचा फुला जोविला जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता व स्वामी अवधूता हरे हो वाणिता हरे हो चिंता जय देव जय दत्त येऊन या वाटक सत्तांगे रामाने आशीर्वाद केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला धर्ममयाचा पेरा चुकविला जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता व स्वामी अवधूता हरे हो वाणिता हरे हो चिंता जय देव जय दत्त दत्त ऐसे सागर ध्यान हर मने मन झाले मन जय भजन हर जगत जगत प्रधान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता व स्वामी अवधूता हरे हो वाणिता हरि हो चिंता जय देव जय आरती भाऊराया स्वामी सद्गुरु राया सच्चिदानंद मूर्ती सांभाळा पुली माया आरती भाऊराया भागवत धर्माचे रक्षण संतांनी केले तैसी आजही आम्हा दर्शन देवाचे दिदले आरती भाऊराया स्वामी सद्गुरु राया सच्चिदानंद मूर्ती सांभाळा पुली माया आरती भाऊराया आज तुझ्या चरणापाशी सर्व भक्त जन आले त्याचे अभयदाना समर्था तू वाची जिंकले आरती भाऊराया स्वामी सद्गुरु राया सच्चिदानंद मूर्ती सांभाळा पुली माया आरती भाऊराया तुझे आता आमचा दाता स्वामी सद्गुरु समर्था म्हणून या दास धोंडा चरणी ठेवी तो माता आरती भाऊराया स्वामी सद्गुरु राया सच्चिदानंद मूर्ती सांभाळा पुरी माया आरती भाऊराया गाले लोटांगण वंदन चरणा डोळा पाय रूपा तुझे प्रेमे आलिंगन आनंद भोजन भय वायन मने त्वमेव माता पिता त्वमेव सर्व उदरा त्वमेव सर्वं मम देवरे कायेन वाचा मनसेन्द्रियात्मा बुद्ध्यात्मनामा करोति स्वभाव करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायण हरि समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे जानकी नायकम रामचंद्रम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हो त्या मुलाला उठवा तुडीत येईन लोक ठीक आहे सर्वाला धन्यवाद सर्वांनी भगवंताच्या नामस्मरणाची एकरूप राहा हीच सद्गुरूची सदिच्छा जय हरी जय हरी जय हरी